नमस्कार मैत्रिणींनो, टुडे स्पेशलच्या आजच्या भागामध्ये मी आपलं खूप खूप स्वागत करते। मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे साऊथ इंडियन स्पेशल टोमॅटो चटणी। तसं तर आपण नेहमी इडली सांबारसोबत नारळाची चटणी बनवत असतो, पण मी स्पेशली ही चटणी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे। ही चटणी इडलीसोबतच नाही तर चपाती आणि भातासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता। करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा। चला तर मग चटणीचं साहित्य बघून घेऊ। 2 मीडियम टोमॅटो, 1 मीडियम कांदा, 1 चमचा लाल तिखट, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं, चवीसाठी मीठ, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा चना डाळ आणि 1 चमचा उडीद डाळ। चला तर मग आपला पॅन गरम झालेला आहे। आपण 1 पळी तेल घालून घेणार। तेल गरम झालेलं आहे, जिरे घालून घेऊ। 7-8 कढीपत्त्याची पानं, उडीद डाळ, चना डाळ, त्या डाळी थोड्या परतून झाल्या की आपण कांदा घालून घेऊ। डाळीमुळे आपल्या चटणीला एक छान चव येते आणि चटणी छान मिळून येते। काही जणांना डाळी घालायच्या हे माहीत नसतं, पण तुम्ही डाळ घालून चटणी करून बघा, एक छान अशी वेगळी चव येईल। आपल्या डाळीचा बघा रंग बदललेला आहे। आपण कांदा घालून घेऊ। कांदा लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। आलं आणि लसूण पाकळ्या घालून घेऊ। या कांद्याचा रंग बदललेला आहे। आपण टोमॅटो घालून घेऊ। आपल्याला हा टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। टोमॅटो लाल रंगाचे घेतल्यानंतर आपल्या चटणीला असा खूप छान रंग येतो। आपण काश्मीरी लाल तिखट घालून घेऊ। तुम्ही लाल तिखट पावडरऐवजी मिरची पण घालू शकता आणि आता शेवटी मीठ घालून घेऊ। हे मिश्रण आपल्याला टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे, कारण मिश्रण चांगलं शिजल्यानंतर आपल्या चटणीला एक छान चव येईल। आपण हे आता झाकून ठेवू। 5 मिनिटं ह्या मिश्रणाला वाफ देऊन घेऊ। 5 मिनिटं झालेली आहेत। आपण टोमॅटो मऊ झाला का ते बघू। हे बघा, आपला टोमॅटो छान मऊ झाला आहे। आता काढून थंड करायला ठेवू आणि मिक्सरला लावून बारीक वाटून घेऊ। थंड झालेला आहे। आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ। आपण चटणीला तडका करून घेऊ। आपल्या तडक्यासाठी तेल गरम झालेलं आहे। मोहरी टाकून घेते, जिरं, कढीपत्ता, उडीद डाळ, चना डाळ। आपण ह्या डाळीला थोडा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेऊ। लाल मिरची, या डाळीमुळे चटणीला छान असा क्रंचीपणा येतो। थोडंसं हिंग, आपल्या डाळीचा रंग थोडा गोल्डन झालेला आहे। आपला तडका झालेला आहे। आपण चटणीवर घालून घेऊ। आवाज आला म्हणजे आपला छान तडका बसलेला आहे चटणीला।